इकडे सांगते ती श्री गणेशाय नमः. ती पुस्तक त्या पंचपाळा टाकवा तुमचं. श्री गणेशाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. ओम श्रीदेवे नमः. मेधा सांगित्या सुरता श्री मार्कंडे सांग शिष्याची सुत सांगे सोनता दिशाची जवळ तुम्ही करावे. त्याचं अनुसंधान मेधा ऋषी सुरत राजाला सांगतायत, मार्कंडे ऋषी आपल्या शिष्याला सांगतायत की पाठीमागचं अनुसंधान आहे. आता लक्षपूर्वक या अध्यायाचं कथन आहे का. लक्ष्मीचे चरित्र अवतार सुसाधारण पवित्र श्रवण करवयाचे सूत्र सादर करी सोनता. महालक्ष्मीचं चरित्र या अवतारा दुसरा अवतार आहे देवीचा आणि ते असणाऱ्या कथेचं चरित्र लक्षपूर्वक श्री महाविष्णू नारायण सर्वांचा मूळ पुरुष झाला. त्यापासून चतुराननाधिकमयी जन्मला. आणि भगवान परमात्मा आदी पुरुष आहे, सगळ्यांचा मूळ आहे, भगवंत आहे. आणि त्यांच्या असणाऱ्या नाभी कमळामध्ये ब्रह्मदेवाचा जन्म झाला. ब्रह्मदेवाला 10 मुलं आहेत ती आणि ती असणारी 10 मुलं मरीची, आत्री, अंगिरा, पुलस्ती, पुलह, ऋतू, भृगू, वशिष्ठ आणि नारद अशा प्रकारची 10 मुलं ब्रह्मदेवाची. मरीची ब्रह्मदेवाचे 10 मुलांमध्ये ही मरीची पासून असणारे कश्यप महाराज आहेत. कश्यप महाराजाचा हिरण्यकश्यपू आणि हिरण्यकश्यपूचा अनुराध आणि प्रल्हाद अशी 2 मुलं त्यांना. आणि तो अनुराध प्रल्हादाचा भाऊ आहे. तो असणारा महिषीच्या ठिकाणी रथ झाला आणि त्या अनुराध आणि महिष यांच्यापासून महिषासुर नावाचा राक्षस जन्माला आला. प्राप्त झाला वर तू अजून आणि त्या महिषासुराला वरदान प्राप्त झाला की तू असणाऱ्या जगतामध्ये श्रेष्ठ राक्षस होशील आणि अशा प्रकारचा वर देवांनी दिला. समस्त पर्यंत युद्ध करीत युद्ध झाले परमाभूत देवासुर नाम तयारी. आणि त्या महिषासुराने देवांबरोबर 100 वर्ष युद्ध केलं आणि देवांबरोबर युद्ध करून सगळं असणारं देवांचं जे काय पद आहे हिरावून घेतलं. घोर पराक्रमी असुर युद्ध देव केले जजर तेव्हा पराशरचे वर धावून मिळे कोठेही. आणि देवासुर संग्राम त्या महिषासुराने केला. अनेक वर्ष युद्ध केलं, सगळ्या देवांना जिंकलं. इंद्र घाबरला आणि आपलं पद सोडून पळून गेला. ऐरावत येऊनी घेतला महिषासुर इंद्र झाला. कपाळाचा वेळा पळून गेला दशदिशा. इंद्रापाशी ऐरावत नावाचा हत्ती आहे, तो हत्ती हिरावून घेतला आणि महिषासुरच इंद्र झाला. इंद्राच्या राजगादीवरती बसला, सगळा कारभार बघू लागला. तिथले देव लोक सगळे 10 दिशाला पळून वासो गेले. महिषासुर तेजनी नाना रूपे धर सोय धरुणी अधिकार सर्व पावनी पालवता झाला. महिषासुर नाना रूप त्याला धारण करता येत होती. अनेक प्रकारची रूप धारण करून सगळ्या देवांची जी काही पद आहे अधिकार आहेत आपल्या स्वाधीन केले. चंद्र सूर्यानी ओळी प्रकाश करी सर्व मेघनी मेघ ओळी तेजनी येता काळी वर्षत. चंद्र तीच व्हायचा, सूर्य तीच व्हायचा. चंद्र सूर्य होऊन जगावरती प्रकाश पाडायचा, इंद्र व्हायचा, पाऊस पाडायचा. म्हणजे सगळी कामं देवाची स्वतःच करू लागला. सर्व देवा जिपाल धडाले दैत्याची नपद प्राप्त झाले. देवाचे सर्व ऐश्वर्य गेले लीन झाले सर्वता. सगळे देव लोक पळून गेले, लपून बसले आणि असणाऱ्या त्या महिषासुराला इंद्रपद प्राप्त झालं. सगळे देवाचं ऐश्वर्य संपत्ती महिषासुरानं बळकावून घेतले. तेव्हा सर्व देवा मिळून ब्रह्मयासी गेले शरण. ब्रह्मामय मद लागून काही एक कळेना. मग सगळे देव लोक ब्रह्मदेवाला शरण गेले आणि ब्रह्मदेवाने सांगितलं मला पण काही कळत नाही, मी तरी काय मग ब्रह्मदेवाचे पुढे तरुणी जात्या झाल्या देव श्रेणी. जेथे महादेव चंद्रपाणी तेथे शिर पातले.
सांगू सर्व लागले देवाचे अधिकार स्वयंकरी महिषासुर जय झाले समग्र मृत्यूवती विचरती. भगवंताला सांगू लागले ब्रह्मदेवा सहित म्हणले महिषासुर सगळ्या देवांचा अधिकार त्याने घेतलेला आहे, प्राप्त केलेला आहे आणि देवांचं कारभार राज्य सगळं तोच बघत आहे असं हे सांगतो. सर्व केले निरूपण आता तुम्हासी आलो शरण गेले वयासुर मरणाचा उपाय चिंतावा. आणि आता सगळं जे झालंय ते तुम्हाला सांगितलेलं आहे. महिषासुराने त्रास दिलेला आहे, आता त्या महिषासुराला मारा आणि सगळ्या देवांचं रक्षण करा असं ब्रह्मदेव बोलतात. देवांचा ऐकून व्रतांत तरी ते झाले क्रोधाभूत देवी प्रळे सुरभे कृतांत कालमृती दयावरी. देवांचं बोलणं ऐकलं आणि भगवंताला राग आला. सगळ्या देवांचा जो राग होता तो राग एकत्र झाला. पुढं गोप पावला कक्ष जात व मुखापासून माथ्यानं निघे झाले सहज भ्रमयाचे तैसेची. आणि तो असणारा रागापासून त्या ठिकाणी ब्रह्मदेवापासून असणारा एक तेज निर्माण झाला. पुढं शंकराच्या मुखापासून माथ्याचं निघाले जाण सर्व देवांच्या मुखातून तेजा पार. आणि जो राग होता तो राग बाहेर पडला. महादेवाच्या मुखातून, ब्रह्मदेवाच्या मुखातून, भगवान श्री विष्णूच्या मुखातून राग जो आहे मुखावरती बाहेर पडला. सर्व येते दाई मिळत दिसे जैसा जरा प्रवत दाई दिशा व्यापीला समस्त झाला पार निघाले. आणि सगळ्या देवांच्या मुखातून जे तेज बाहेर निघालं, तेज म्हणजे प्रकाश राग रूपातून बाहेर निघाला, समोर उभा राहिला. पर्वत असावा तसं ते तेज दिसू लागलं. मृत्यू आणि पाताळ जनामध्ये व्यापले सगळं ते माते जाती बंबाळ त्याचे उपमा असे ना. आणि स्वर्ग मृत्यू पाताळ व्यापून ते तेज प्रकट झालं आणि त्या तेजाचं वर्णन करायला शब्द नाही का. तेज व्यापले सर्वत्र तेव्हा सगळे जागी नळे नेत्र होते ते तेज मिळवून एकत्र नारी होती. आणि ते तेज एवढं बघू, तेज म्हणजे प्रकाश एवढं निर्माण झालं की देवांना बघू वाटलं नाही. देवांनी डोळे झाकले. एवढं मोठं तेज देवांच्या डोळ्याला सहन झालं नाही आणि देवाने डोळे झाकल्यावर त्या तेजापासून एक स्त्री निर्माण झाली. भवानिया जगदंबा त्रैलोक्याची जननी अम्मा ही हरिहराते स्वयंभा उत्पन्न करती झाली. आणि तीच असणारी आदी माया जगदंबा जी हरिहराला सुद्धा निर्माण करते. तूच भवानी जगदंबा असणारी ती जगदंबा आदी शक्ती तीच तर निर्माण झाली. कार्यालागी अवतार ती जी धरिती झाली साकार आज मित्यादी प्रकार वेदवर्णिता झाला. आणि अशा प्रकारची ती जगदंबा भक्ताच्या कार्यासाठी प्रगट झाली, निर्माण झाली. आणि वेद सुद्धा ज्या देवीचं वर्णन करतात तिची जगदंबा. समुद्राचे जे करुण देवीचे मुख झाले निर्माण यमाची तेजे दान केस होते झाले. आणि मग अशी सांगितल्या पद्धतीने सगळ्या देवाच्या मुखापासून तेज निर्माण झालं. मग असणाऱ्या महादेवाच्या मुखातून तेज निघालं, त्याच्यापासून मुख निर्माण झालं असं सांगतात. विष्णूच्या तेजे भाऊ होते झाले समर्थ स्तनद्वय झाले सुरेखचे प्रतेजे करुणिया. विष्णूच्या तेजापासून हात निर्माण झाले आणि समुद्राच्या तेजापासून त्या ठिकाणी स्तन निर्माण झाले. इंद्राच्या तेजे करून मध्यमध्ये झाले निधान देवीचे जंग उरुदान वरुण तेज झाले. इंद्राच्या तेजापासून त्या ठिकाणी असणारा मध्य जी काही देवीचा कंबर आहे ते असणारी इंद्राच्या तेजापासून निर्माण झाली असं सांगतात. पृथ्वीचे तेज स्वयं तेने झाला देवी नितंब ब्रह्मतेजचे का सुप्रभ तेने चरण झाले. पृथ्वीच्या तेजापासून देवीची कंबर तयार झाली आणि इंद्राच्या असणाऱ्या समुद्रापासून देवी ब्रह्मदेवाच्या पासून देवीचं पाय निर्माण झाले. सूर्याच्या तेजे करून पाचाच्या अंगुलिका उत्पन्न अष्टवस्तू तेजे जन करांगुली झाल्या. सूर्याच्या मुखामधून जी तेज निघाला त्याच्यापासून असणाऱ्या पायाची जी काही बोट आहे ती बोट तयार झाली. अष्टवसूच्या तेजापासून करंगळ्या निर्माण झाल्या. कुबेराचे तेज लेखा तेने झाली नाशिका प्रजापतीचे तेज लेखा तेने ग्रंथ कुबेराच्या तेजापासून जी काही जगदंबेचं नाक आहे ते नाक निर्माण झालं. ब्रह्मदेवाच्या
सगळ्या देवाच्या मुखामधून तेज निघालं आणि त्यांच्यापासून एक 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 अवयव झाला आणि अशा म्हणून अशा प्रकारानं संभव देवीचा झाला. नीचे पावण्या निश्चित आनंदले त्रिभुवन समस्त सर्व देव सुखी होता अत्यंत पावले. अशा पद्धतीने त्या देवीला पाहिलं गेलं. सर्व देवांनी पाहिलं, नमस्कार केला, आनंद वाटला. जेव्हा सुर देवता पासोन रूढ सुराते आकर सुर देतात आला देवी लागून दैत्यवदा. मग आता देवी तर तयार झाली, पण तिच्या हातामध्ये शस्त्रास्त्र पाहिजे ना काहीतरी. त्याच्यामुळे महादेवानं जो हातामधला त्रिशूळ आहे, महादेवाकडे त्रिशूळ आहे, तो महादेवाने त्रिशूळ देवीच्या हातात दिला. शंकराचे दिले विष्णूने शंख दिला दान वरुणे अग्नी तो देवी कारणे शक्ती देता झाला. भगवान श्री विष्णूने सुदर्शन चक्र दिलं देवीला देवीच्या हातामध्ये. वरुणानं इंद्रानं त्या ठिकाणी असणं, वरुणानं शंख दिलेला आहे. अग्नीनं शक्ती देवीला अर्पण केली. बाण भातेचा प्रधान वायू देता झाला आपण इंद्र तो देवी लागून वज्र देता झाला. वायुदेवतानं धनुष्यबाण भाता वायुदेवतानं देवीला अर्पण केली. पुन्हा इंद्राने त्याच्याकडे वज्र आहे, ती वज्र इंद्रदेवानं दिलं. इंद्रावर ऐरावत पासून घंटाई दिली जेवण यम तो काळ दंड जाण देता झाला देवीशी. इंद्राच्या हातीच्या गळ्यामध्ये घंटा होती. इंद्राने तो ऐरावती पासून जो घंटा होती ती घंटा देवीला अर्पण करून टाकली. पास देत से पांपती अक्षमाले ते प्रजापती ब्रह्मा तो कमंडलों स्थिती देवीला अर्पण. यमानं दंड दिला, काळदंड यमानं दिला. पाश जे आहे तर ते समुद्रानं दिलेला आहे आणि ब्रह्मदेवानं देवीच्या गळ्यामध्ये जी माळ आहे अर्पण केली. सर्व ब्रह्मरंगी सत्वर रश्मिती देते जे दिवाकर काळ कोणी डाल तलवार देत देवीशी आदरे. सूर्य महाराजांनी सगळे असणारे रोमरंध्र देवीला त्या ठिकाणी अर्पण केले आणि काळ जो आहे काळ, त्या काळानं सुद्धा ढाल आणि तलवार देवीला अर्पण केले. स्वतः शिरसागरे मळरहित सुद्धा अर्पणे न पातकी अशी अंबरे देवालाही अर्पिली. अशा पद्धतीने समुद्राने दिव्य अशा प्रकारची वस्त्र दिली, जी कधीही फाटणार नाही, घाण होणार नाही, मळ बसणार नाही, अशी वस्त्र समुद्राने दिली. जेव्हा विश्वकर्मा सत्वर देत असे सर्व अलंकार मस्तकी मुकुट सुंदर शिरोरत्न तेव्हा विश्वकर्माने सगळे असणारे अलंकार दागदागिने जे आहेत देवीला ते असणारे विश्वकर्म्याने दिली. डोक्यामध्ये सुंदर अशा प्रकारचं मुकुट घालण्यासाठी विश्वकर्म्याने कटके जाणार रचन सुब्रवर्ण भाऊ परभूषणे आपण गिरवा भूषणे. मग कानातली कुंडला असतील, गळ्यातल्या माळा असतील, पायामध्ये घालायची, हातामध्ये घालायची अलंकार आहे, दागदागिने आहेत, विश्वकर्म्याने दिले. सुभासा मुली भूषणे रत्नमय अर्पिली तेली परसु घेऊन निर्मलपणे असते अधिक अर्पिली. आणि मग हातामधले अंगठे असतील, भाऊ मधले बाजूबंद असतील, जे काय असणारे अलंकार आहेत, दागदागिने विश्वकर्म्याने दिली. त्याच्यानंतर एक माळ सुंदर गळ्यामध्ये घालायला दिली. विश्वकर्मा शेवटी जाण कवच अर्पिला भेद पूर्ण समुद्रामळ कमला मावा दोन सोबत कमळी देतसे. विश्वकर्म्याने शेवटला अभेद्य अशा प्रकारचं कवच दिलेलं आहे देवीला परिधान करण्यासाठी. आम्लान माळा जी कधी न सुकणारी, सदा टवटवीत अशी माळा समुद्रानं दिली. तेव्हा पर्वत हिमवान अर्पित असे आव्हान अनेक नाना रत्ने आणून देवीलाही अर्पिली. पुन्हा मग पर्वतानं, हिमालय पर्वतानं देवीसाठी सिंह दिला बसण्यासाठी. वाहन जे सिंहाचं, ती सिंहावरचं वाहन हिमालय पर्वतानं दिलं. जातील मधुकरिता प्राशन नसरे कधी सर्वता पूर्ण आईचे पानपात्र अर्पण कुबेर तरी देवीशी. एक मधु प्राशन करण्यासाठी पात्र कुबेर देवानं दिलं. ज्यातलं मधु प्राशन केलं तरी संपत नाही असं मधु पान करण्याचं जे काही पात्र आहे कुबेर देवानं जेव्हा दिलं. शेष देवी प्रति नागारा ते समर्पित सोबती नाना रत्ने जात पुष्परागादी सर्वही. तेव्हा देवीनं शेष महाराजांनी सुद्धा देवीला एक नागहार दिलेला आहे आणि तो नागहार अतिशय सुंदर आहे असं सांगतात. आईचे सर्व देवानी तळे वेळी भूषणे आविगे अर्पी सन्मानिता करो लागली उच्चाटासनी. अशा पद्धतीने सगळ्या देवांनी आपापली शस्त्रास्त्र दिली, आपापलं रूप दिलं आणि ते देवापासून सगळं शस्त्रास्त्र देवीला प्राप्त झालं
आणि अट्टहासानं गर्जना जगदंबेनं वारंवार गर्जना करून सर्व ब्रह्मांड झाले पूर्ण प्रतिशब्द झाला दारुण प्रलय केलं सारिका. अशा पद्धतीने वारंवार सारखी सारखी प्रतिध्वनी गर्जना जगदंबाने केली आणि त्या आवाजानं प्रलय निर्माण काय झाला. सर्व लोक शोभा पावले सप्त समुद्र कापू लागले दिग्गज वैभीत झाले चल पावली वसुंधरा. आणि सगळे देवांना त्या ठिकाणी घाबरले गेले. 7 समुद्र कापू लागले. दिग्गज आकाश सगळं भयभीत सर्व झालं. पर्वत थरा थराले मेरू मंदार डोलू लागले मासेच्या शिवाय वाटले टाकू पाये धरणी ते. आणि मग सगळे असणारे पर्वत थरथरून गेले. मेरू मंदार पर्वत डोलू लागले. मोठ असणारा पातळामध्ये शेष आहे. तो शेष सुद्धा थरथर थरथर कापू लागला. काय करायचं? बस काय म्हणते बस करायचं क्लास करायचं का चालवायचं ते सांगा मला. तुमचं काय ठरलं? तुम्ही बसाय. मला एवढं फर्स्ट नाही घेत. एवढं घ्या दे पुढे. आणि 50 बघा. 50 तर राहिले 5-50 राहिले 5 कर घ्या. युद्धाचं हे मारलं त्यांनी मारलं महाराज पटापटा. पर्वत सर्व पर्वत थरारले मेरू मंदार डोलू लागले मासेच्या शिवाय वाटले टाकू पाये धरणी ते. सप्त पाताळे धनाधनी सत्यलोकी हाक वाजले पंचवटे लावले कडारले ब्रह्मांड शिवरोड शिरुई भगवती देव जय जय शब्द करीती सर्व ऋषी तेव्हा करीती श्रद्धांजली नम्र अशा शिरुई. पद्धतीने सिंहावरती आरूढ झालेली भगवती सगळे देवलोक पुढे उभे राहिलेले होते आणि जय जय अशा प्रकारचा शब्द करून सगळे असणारे देवलोक देवीच्या पुढे उभा राहिले. हात जोडले आणि नम्र वाणीनं स्तवन करू लागले. त्रोलोके सोम पावले आसुरांनी देखील दरबार सन्निध झाले तोच टोप बांधुनी. आणि मग सगळे असणारे त्रैलोकी जे आहे ती त्रैलोक्य शुभ पावलेलं आहे. हा राक्षसांनी पाहिलं गेलं. ही देवलोकापासून एक देवी तयार झालेली शस्त्रास्त्र आहे. तिनं अशी गर्जनाच केली होती की सगळं सप्त पाताळाचे त्रिभुवन थरथरून गेलं. हे जे आसुर आणि राक्षसांनी पाहिल्याबरोबर आपल्याला युद्ध करावं लागतंय म्हणून सगळं आपलं दळभार तयार केलं. कवच किरीट टोप काय रणांगणामध्ये शस्त्रास्त्र जी काही परिधान करावे लागते ती घालून युद्धासाठी तयार झाले. काय देव उचलोनी धावते झाले ते क्षणी महिषासुर मुख पसरोनी आकर्षिता झाला. आणि किती एकाने शस्त्रास्त्र घेतले आणि देवीच्या असणाऱ्या त्या जगदंबेच्या अंगावरती धावले. महिषासूर तयार झाला. आपलं शस्त्रास्त्र हे काय रे आजे सफर क्रोध बोलिला महिषासुर म्हणतयासाठी असुर कोट्यावरी धावी नले. आणि काय झालं अचानक आवाज कुठून झाला कसा झाला म्हणून महिषासुरानं बोलायला सुरुवात केली. त्या महिषासुराच्या सांगण्यावरून कोट्यावधी राक्षस जिकडे ब्रह्मांड गड बडले जिकडे आकाश कडारले तिकडे असुर धडारले धावा धावा म्हणून. महिषासुराने सांगितलं आवाज जिकडून येतोय तिकडे जावा. हुडकत बसू नका कुठं जायचंय म्हणून. आवाज कोणत्या दिशेने येतोय आतापर्यंत प्रलय करण्यासारखा आवाज झाला आणि त्या आवाजाच्या दिशेने धावा जावा म्हणून सगळे वाचे राक्षस झाले देवी ते तेने व्यापिले ते लोकाते देवी पात्र देवता भूमी ते ज्वलत असे क्षणे क्षणी. आणि अशा पद्धतीने ती सगळी आवाजाच्या दिशेने गेल्याबरोबर देवीला पाहायला लागले आणि पाहिल्याबरोबर सगळं असणार देवी पाहिली गेली आणि नमस्कार केला. उगाच काय करायचं दृष्टिकोन घेते उद्याच करायचं. मग आता काय 3 वाजले टाइम झाला. ती झाली. तुमचं हे झालं. 50 वेळ तास. बरोबर 60 झाले. किती? 60 झाले. काहीच राहिलं. राहू दे उद्या. 104 वगैरे. हा ना मला 2-4 अध्याय पळवून टाका पहिल्यांदा तुझे कुंडली एवढे वाढ